विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये या ना त्या कारणांमुळे वादंग होत असल्याचंही दिसून येतंय। हडपसर मतदारसंघात महायुतीमध्ये जुंपलेली आहे, तर महाविकास आघाडीत औशाच्या मतदारसंघावरून खेचाखेची सुरू झाली आहे। पाहूया। निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापलं। हडपसरमध्ये श्रेय वादावरनं महायुतीत जुंपली। औशाच्या जागेवरनं मवियात रस्सीखेच। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी काही दिवसात सुरू होणार आहे। निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे। कुठे श्रेय वादावरनं तर कुठे मतदारसंघांवर दावा करत नेत्यांनी दंड थोपटलेत। त्यामुळे राज्यात निवडणुकीच्या आधीच राजकीय वातावरण तापलंय। पुण्याच्या हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात भाजपनं दंड थोपटलेत। मांजरी इथल्या उड्डाणपुलाच्या कामावरनं दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नामफलकाला काळं फासत विकास कामाचं श्रेय लाटताना डावलल्याचा आरोप केलाय। तर महायुती धर्म फक्त भाजपनं पाळायचा का, असा संतप्त सवालही उपस्थित केलाय। ब्रिज आहे नदीवरचा, तो ब्रिज हा योगेश अण्णांच्या काळामध्ये झालेला आहे। त्यांनी त्याला मान्यता आणलेली आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी पैसे बी आणलेले आहेत। असं असताना सुद्धा आज ते आमदार असताना त्यांचं नाव सदरच्या बोर्डवरती डावलं गेलेलं आहे। आम्ही इतक्या दिवस खूप शांततेने प्रयत्न करत होतो की आमची युती आहे, आम्हाला युती धर्म पाळायचा आहे। पण जर असं असताना युती असताना युती धर्म जर पाळला जात नसेल आणि असं चुकीचं वागलं असेल तर आम्हाला त्याचा निषेध करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। विकास कामात श्रेयवादाची कोणतीही लढाई नसून गैरसमजुतीमधून हा प्रकार झाल्याचं म्हणत चेतन तुपेंनी भाजपचे आरोप फेटाळले। कुठलाही उद्घाटनाचा किंवा श्रेयाचा फलक नव्हता। कार्यकर्त्यांनी कदाचित वाहनं जात आहेत आणि मग सुरू झालाय पूल असं का वाटलं असावं त्यांना। त्याच्यामुळे ना हा पूल सुरू झालेला आहे, ना हा पूल सार्वजनिक बांधकाम खात्याकडून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे, ना या पुलाचं कुठलंही उद्घाटन झालेलं आहे। त्यामुळे श्रेयवादाचा विषय नाही, तसली कुठलीही उद्घाटनाची पाटी नाही, गैरसमजुतीतून हे झालेलं आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीतही जागा वाटपावरनं दावे प्रतिदावे केले जात आहेत। धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघावरनं महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू झाली आहे। लोकसभेत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना औशामधनं 50,000पेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली आहे आणि काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील हे भाजपात गेल्यामुळे औसा मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केलाय। औसा आणि निलंगा विधानसभेत काँग्रेसचा आमदार पाहिजे असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार अमित देशमुखांनी केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याचे संकेत दिसत आहेत। महाविकास आघाडीचे नेते समन्वयाने याच्यामध्ये निर्णय करतील आणि आपली भूमिका अशी आहे की स्वातंत्र्याच्या काळापासून सर्वाधिक वेळा निवडणुका जिंकल्यात त्या काँग्रेस पक्षानं आणि म्हणून काँग्रेस पक्षाकडेच औशाची जागा असली पाहिजे ही भूमिका असेल। औसा विधानसभा मतदारसंघावर 1999 आणि 2004 शिवसेना तर 2009 आणि 2014 मध्ये काँग्रेसचं वर्चस्व होतं। त्यानंतर 2019च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत भाजपचे अभिमन्यू पवार विजयी झाले होते। सध्या बसवराज पाटील भाजपात गेल्यामुळे औसा मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेने दावा करत तयारी सुरू केली आहे। औस्यामध्ये कामाची गती वाढवण्याच्या सूचना अमित देशमुखांनी कार्यकर्त्यांना दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। त्यामुळे अमित देशमुख यांच्या या भूमिकेमुळे औसा विधानसभेच्या जागेवरनं महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे। लातूरहून वैभव बालकुंदेंसह निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।